नमस्कार सर. हा नमस्कार सर, बोला ना. काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा 23वा हप्ता आला नाही. त्यांना हप्ता हो. येणार की नाही सर? हा नक्कीच काल पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. हां. परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की 23वा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला असं तर सांगितलं जात आहे, पण आमच्या खात्यामध्ये हां. पीएम किसानचा 23वा हप्ता जमा झालेला नाही. मग बरं. अशा शेतकऱ्यांसाठी काही घाबरून जाण्याचे काही कारण नाहीये. पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आज आणि उद्या राहिलेल्या ज्या शेतकऱ्यांना आलेला नाही तर हां, त्या हां. शेतकऱ्यांना आज आणि उद्या जमा होणार आहे. बरं, कारण बरं. की तिकून तर शासनाच्या माध्यमातून पेमेंट ट्रान्सफर झालेलं आहे, परंतु डीबीटी पेमेंट जे आहे काही बँका ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात. 24 ते 48 तास लागू शकतात. बरं. त्यामुळे काही जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, पतसंस्था ज्या असतात तर त्या बँका पेमेंट ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पेमेंट ते ट्रान्सफर करायला थोडा वेळ लावतात. त्यामुळे ते तसा वेळ लागत असतो. त्यामुळे ज्या अच्छा. शेतकऱ्यांना पीएम किसानचा अद्यापही हप्ता आलेला नसेल तर हां. त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये 100% राहिलेल्या शेतकऱ्यांना हा हप्ता येऊन जाईल. अशी एक सर्वप्रथम पहिलं अपडेट आहे. बरं सर. बरं हं, सर, हं. पीएम किसानचा हप्ता आला, पण नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? हा नक्कीच हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना सुद्धा हाच प्रश्न पडलेला होता की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. मग आता शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की पीएम किसानच्या 23व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता पुढचा हप्ता येणं अपेक्षित होता, परंतु तो हप्ता आलेला नाहीये. पीएम बरं. किसानचा हप्त्याबरोबर तो नमो शेतकरीचा हप्ता आला नाही. परंतु अच्छा. आता तो नमो शेतकरीचा हप्ता जो येणार आहे तर हां. तो येणाऱ्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो. 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान नमो शेतकरी योजनेचा जो येणारा पुढचा जो हप्ता आहे तो येऊ शकतो. आणि अच्छा. आता आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसानचा 23वा हप्ता आलेला आहे. पण अच्छा. नमो शेतकरीचा हप्ता येऊन बरेच सारे दिवस झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती. पण तो अच्छा. हा हप्ता आलेला नाही. पण तो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. अच्छा सर. बरं, एक हं. शेवटचा प्रश्न अजून एक सर. नमो हां. शेतकरी योजनेचे हप्ते बंद झाले असतील तर शेतकऱ्यांनी काय करावे? नक्कीच हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना सुद्धा मोठा प्रश्न पडलेला होता. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे हप्ते बंद झालेत. बऱ्याच अच्छा. साऱ्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते बंद झाले. हो ते ना. हप्ते येण्यासाठी शेतकऱ्यांना कुठलं काम करायचं आहे हे शेतकऱ्यांना माहित नाही. तर हां, मी हां. थोडक्यात सांगणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा मागील हप्ता आला नाही किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचे हप्ते बंद पडलेत किंवा शेतकऱ्यांना जरी सध्याचे हप्ते चालू असतील पण हां, हां. पुढचे हप्ते येणारे जर भविष्यातले जे पीएम किसान नमो शेतकरीचे हप्ते हां, शेतकऱ्याला हां. जर चालू ठेवायचे असतील तर काही कामे करणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे सुद्धा आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये सर्वप्रथम केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या 7 नवीन योजना आणल्यात त्या हां, 7 हां. योजनेपैकी एक महत्त्वाची योजना ॲग्रीस्टॅक योजना आणि ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायला सांगलं जात आहे. आता ज्या बरोबर. शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांना पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ बंद केला जाणार आहे. आणि अच्छा. त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. फार्मर आयडी काढायचा आहे. फार्मर आयडी काढला तर ते पीएम किसान नमो शेतकरीचे हप्ते चालू राहतील. दुसरं काम आहे लँड सीडिंग. आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो आहे अशा शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही. त्यामुळे लँड सीडिंगचा प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या. लँड अच्छा. सीडिंग जे काम आहे ते यस करून घ्या. आणि अच्छा. त्यानंतर दुसरं काम आहे की आधार सीडिंग. आता शेतकऱ्याच्या आधारला बँक खाता लिंक नसेल तर पीएम किसान नमो शेतकरीचे हप्ते बंद होणार आहेत किंवा झालेले सुद्धा आहेत. त्यामुळे इथून पुढचे हप्ते चालू ठेवायचे असतील किंवा बंद पडलेले हप्ते चालू करायचे असतील तर लँड सीडिंग, आधार सीडिंग म्हणजे आधारला बँक खातं लिंक करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हो त्यानंतर ना. केवायसी. आता याच्या अगोदर केवायसी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे हो ना, आणि केलेली आहे. नवीन डबल शेतकऱ्यांना केवायसी करायला सरकारच्या माध्यमातून सांगलेलं आहे. हां. आता नवीन केवायसीची अंतिम मुदत 30 जून आहे. 30 अच्छा. जून पूर्वी शेतकऱ्यांना केवायसी करायची आहे. 30 जून पर्यंत जर केवायसी केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते बंद पडतील भविष्यातले सुद्धा आणि मागचे जर हप्ते बंद पडलेले असतील ते सुद्धा येणार नाहीत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसी आणि फार्मर आयडी ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 4 अच्छा. गोष्टीपैकी एक जरी काम केलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना हे पुढचे हप्ते बंद पडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसानचा 23वा हप्ता काल जमा झालेला आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या 1-2 दिवसामध्ये येईल. पण अच्छा. सध्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा हप्ता ट्रान्सफर केलेला आहे. कारण की केवायसीची अंतिम मुदत 30 जून आहे. परंतु अच्छा. 30 जूनपर्यंत जर शेतकऱ्यांनी केवायसी नाही केली तर पुढचे हप्ते बंद होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत आपली केवायसी करून घ्यावी. खूप छान माहिती सांगितली सर. पाठवतो सर माहिती शेतकऱ्यांपर्यंत. हो नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद सर.